हाय मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, त्या आपल्या गोष्टीचं नाव आहे सहल. सहल म्हणजे ट्रिप. बरोबर. सुरू करायची आपली गोष्ट. चला. सकाळचं ना मस्त सोनेरी ऊन पडलं होतं. साहिल आणि गार्गीनी निश्चय केला की आज आपण इथल्या डोंगरावर सहलीसाठी जायचं. आई बाबांची परवानगी पण घेतली आणि त्यांनी ना आपल्या पिशवीमध्ये सँडविच, फळं, दूध असं सगळं सामान घेतलं. डोक्यावर टोपी घातली आणि दोघंही झपाझप पावलं टाकत डोंगरावर निघाले. एकमेकांना हात देत ते डोंगर चढू लागले. त्यांना खूप मज्जा येत होती. वर चढताना खूप पक्षी दिसत होते. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येत होता. जेव्हा ते डोंगरावर पोचले ना, तेव्हा त्यांना तिथे खूप बकऱ्या आपल्या पिल्लांसोबत गवत खाताना दिसल्या. गार्गीला खूप आनंद झाला. ती साहिलला म्हणाली, मी त्यांना माझ्या डब्यातला सँडविच देऊ का खायला? मग ती त्या बकऱ्यांना आपल्या सँडविचचे तुकडे खायला देते. बकऱ्या पण मस्त पिल्लांसोबत ते ब्रेडचे तुकडे मजेत खातात. जेव्हा गार्गी आणि साहिल थोडे पुढे जातात ना, तेव्हा त्यांना काही तिथे पक्षी दिसतात आणि ते पक्षी एकमेकांच्या अंगावर असे उडून येत असतात, भांडत असतात जणू काही. ते कशासाठी भांडत असतात माहिती का? एका छोट्याशा सफरचंदासाठी. साहिल त्यांच्याकडे बघून हसायला लागतो आणि म्हणतो, एका सफरचंदासाठी तुम्ही असे भांडताय? थांबा, माझ्या बॅगेत एक आहे, देतो. असं म्हणून त्याने आपल्या सॅकमधून ना सफरचंद काढलं आणि ते सफरचंद पक्ष्यांकडे असं उडवत म्हणाला, हे घ्या सफरचंद, पण असे भांडू नका. मग ते दोघं थोडा वेळ तिथे थांबतात आणि मग अजून पुढे चालायला लागतात. तेव्हा गार्गी एकदम ओरडते आणि साहिलला म्हणते, बघ ना, अरे किती सुंदर मांजरीचं पिल्लू आहे. चल ना, आपण आणलेलं थोडंसं दूध देऊया का? मग गार्गी तिच्या त्या छोट्याशा बॉटलमध्ये आणलेलं दूध काढते आणि सँडविचसाठी डबा आणलेला असतो, त्या डब्यामध्ये ते थोडंसं दूध ओतते आणि त्या मांजरीच्या पिल्लापुढे असं ठेवते. ते पिल्लू पटापट ते दूध प्यायला लागतं. गार्गी साहिलला म्हणते, किती छान वाटतंय ना, आज आपण दोघांनी काहीच नाही खाल्लं, म्हणजे उपाशीच होत, पण आपण आज हे खूप सारे मित्र मिळवले आणि आपण त्यांना आपल्याकडचा सगळा खाऊ पण दिला. दोघांनी मिळून सहलीचा खूप आनंद लुटलेला होता. काय मित्रांनो, तुम्ही पण सुट्टीमध्ये तुमच्या घराजवळ अशा छोट्या छोट्या सहली नक्की करा. त्यांनी काय होतं माहिती आहे, आपला आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स वाढतो आणि बऱ्याच गोष्टी शिकताही येतात. मग जाणार ना सहलीला? आईबाबांची परवानगी घेऊन नक्की जा. हां, आवडली गोष्ट? मग लाईक करा. हां, बाय.